आणि आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पायरवाडी या ठिकाणी ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। जलजीवन मिशनच्या कामाचे अक्षरशः 3:13 वाजल्याचं यातनं समोर आलंय। लहान मुलींसह महिलांना सुद्धा पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागते। यामध्ये 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेला सुद्धा आपली तहान भागवण्यासाठी झिऱ्यातनं गढूळ पाणी आणावं लागतंय। इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागातील हे जे आहे ते भीषण वास्तव आहे। ही जी लहान लहान लेकरं आहेत यांना शाळा सोडून जे आहे पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे। 500 मीटर लांब जाऊन यांना डोक्यावर जे आहे हांडा जे आहे घेऊन तो भरून गढूळ पाणी भरून आणावं लागत आहे। आणि त्याच्यातच एक म्हणजे जी धक्कादायक बातमी आपण जर पाहिली तर आपल्याबरोबर एक ताई आहेत जी आहे 8 महिन्याच्या गर्भवती आहेत आणि त्या सुद्धा जे आहे डोक्यावर हांडा घेऊन पाणी आणत आहे। ताई काय सांगाल, किती महिन्याची गर्भवती तू? 8 महिन्याची। किती दिवस झाले तू पाणी वाहते? आटलं तसं पाणी व्हावं लागतं। तुला रोज त्या झिऱ्यावर जावं लागत? हो। किती भीषण शोकांतिका इगतपुरी तालुक्याची म्हणता येईल। शैलेश पुरोहित, TV9 मराठी।